यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। कॉकरोच जनता पार्टीनं आज देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी निदर्शनं करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दिल्लीत राजकीय वातावरण तापलं। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलंय। राहुल गांधींनी पळपुटेपणा सोडून संसदेत चर्चा करावी असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। तर ठाकरे सरकारच्या काळातच टीईटी घोटाळा झाल्याचं म्हणत त्यांनी घणाघाती टीकाही केली आहे। दिल्ली जंतर मंतरच्या 1.5 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। आज सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद असणार आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू मैदानात उतरलेत। 26 जुलैला शिवतीर्थ ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी पाठिंबा दिलाय। सुप्रीम कोर्टाच्या आवारात यावेळी वकिलांनी संविधानाची प्रस्तावना वाचली आहे। मुंबई महापालिकेत सत्ताधारी विरोधक भिडले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। ताब्यात घेतलेल्या आंदोलकाला ड्रग्सच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी पोलिसांनी दिलेली आहे। तर सायनमधील पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। दिल्लीतील जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला अकोल्यात प्रतिसाद मिळताना दिसतोय। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोला शहरात मोर्चा काढत व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे। या बंदला अकोल्यात हिंसक वळण लागलंय। मूर्तिजापूर इथे काही दुकानं बंद न केल्याने कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये शिवसेना, उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दापोली पोलीस ठाणे आणि प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिलं। दिल्लीतील जंतर मंतर इथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळालाय। सकाळपासून अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रपुरात आंदोलन करण्यात आलंय। तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रोडवर आंदोलकांनी चक्का जाम केलाय। आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांची भेट घेतली आहे। शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरू असलेली दडपशाही बंद करा असं आवाहन त्यांनी केलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, आमदार भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेते या शिष्टमंडळात सहभागी होते। दिल्लीत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भिवंडीत आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसच्या वतीनं केंद्र सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आलंय। तर यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात होता। महाराष्ट्रातील जळगाव इथल्या विद्यार्थी दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेत। ते गेल्या काही दिवसांपासून आंदोलनात सहभागी झालेत। विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांबाबत भूमिका मांडत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय।
दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये भाजपतर्फे केंद्र सरकारच्या समर्थनार्थ मानवी साखळी करण्यात आलेली आहे। यावेळी भारताच्या अखंडतेच्या घोषणा देण्यात आल्या। पेपर फुटीचे समर्थन नाही, विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे। मात्र या आंदोलनाच्या आडून देशात अराजकता निर्माण करण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारती आणि जिलेबी उपसभागृहावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। अनियमिततेमुळे एफडीएने संबंधित उपहारगृहाचा परवाना तात्काळ निलंबित केलाय। तसेच अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कामरगाव इथल्या आठवडी बाजारात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलंय। पावसामुळे बाजार परिसरात चिखल आणि घाण पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। बाजार परिसरात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलेला आहे। यावेळी एकावर कुत्र्याने हल्ला केलाय। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। खुलताबाद तालुक्यातील वेरूळ शिवारात कुत्र्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय। सार्थक पाटील असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। भटक्या कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जवळका रेल्वे गावात 4 वर्षांच्या चिमुकलीवर रानडुकरानं हल्ला केलाय। या हल्ल्यात ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। जवळका गावात सकाळच्या सुमारास रानडुकरांचा मोठा कळप आल्यानंतर त्यांनी हैदोस घातला। यावेळी चिमुकलीवर हल्ला चढवण्यात आलाय। दरम्यान चिमुकलीला उपचाराकरिता वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अशातच प्रशासनानं योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणीही करण्यात येते। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या 8 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। ठाण्यात अजित पवारांच्या जयंतीनिमित्त अविस्मरणीय दादा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून अजित पवार यांना अभिवादन देखील करण्यात आलं। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। सातारा जिल्ह्यातलं कण्हेर धरण हे 90% भरले। साताऱ्याहून म्हसवे गावाकडे जाणारा पूल आणि हमदाबाद वरून किडगावकडे जाणारा पूल पाण्याखाली गेलाय। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिक जिल्ह्याच्या वळवण दिंडोरी या भागात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। मालेगाव शहरातून वाहणाऱ्या गिरणा नदीनं पातळी ओलांडली आहे। तर नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी नदीकाठच्या घरांमध्ये शिरलंय। त्यामुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात जटवाडा रसूलपुरा या घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र दरड रस्त्यावर आल्यानं 4 चाकी वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। तर दुचाकी वाहनांना अत्यंत सावधगिरीने मार्ग दिला जातोय। दरड हटवण्याचं काम सुरू झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे। पाहुयात पुढची बातमी। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय। मुंबईतील जे रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयासह मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि कोल्हापूर इथल्या शासकीय रुग्णालयांच्या परिसरात धर्मशाळा उभारण्यात येणार आहेत। या धर्मशाळांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना अल्प दरात निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। या प्रकल्पासाठी शासनाकडून जागा प्रतिवर्षी 1 रुपया भाड्याने 49 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात येणार असून जमिनीची मालकी शासनाकडेच राहणार आहे।
सेवादान आरोग्य फाउंडेशन या धर्मशाळांची उभारणी करणार असून सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर 2 वर्षांत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। यानंतर बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलंय। याबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडून। बब्बू, काय अधिकची अपडेट याबद्दल? आता मी उभा आहे गोदावरी नदीच्या काठावर। आपण बघू शकतो का गोदावरी नदीने जे आहे ते आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। पूर नाही तर महापूर आल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे। जो दुतोंड्या मारुती आहे त्याच्या शिरावरून पाणी पोचलेलं आहे आणि विशेष म्हणजे बरेच मंदिरं जे आहे नदीपात्रातले ते पाण्याखाली गेलेले आहे। रात्रीभर पावसाने धुमाकूळ घातला। जवळपास 134 मिलीमीटर 24 तासात पाऊस झालेला आहे। सध्या पावसाने थोडीफार विश्रांती घेतलेली आहे, मात्र अधूनमधून पाऊस होत आहे। जो गंगापूर धरण आहे तो जवळपास 97% भरलेला आहे। त्याच्यामुळे त्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे। गंगापूर धरण भरल्यामुळे जी पाणी टंचाई नाशिककरांवर होती किंवा पाणी कपातीची जी टांगती तलवार होती ती आता मिटलेली आहे। एका प्रकारे नागरिक चिंतामुक्त झालेले। नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला विचार केला तर जवळपास 24 ठिकाणी जे आहे रस्ते, छोटे मोठे पूल हे पाण्याखाली गेलेले आहे आणि त्याच्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। निश्चितच बब्बू शेख, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 24 तासांत तलासरी इथे सर्वाधिक 465 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या मुसळधार पावसाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवरही झाला असून मुंबई विद्यापीठाने पालघर जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान विभागानुसार दाहोद या परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र, हवेचा पट्टा आणि मोठ्या प्रमाणातील ढगनिर्मितीमुळे पालघर जिल्ह्यात सातत्याने बाष्पयुक्त ढग तयार होत असून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। दरम्यान पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरला असून विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे, मात्र शेकडो गावांतील वीज पुरवठा अजूनही खंडित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना अजूनही मोठा पूर आला आहे। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे। पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर पालघर, ठाणे, रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। मुसळधार पावसाची शक्यता पाहता घाटमाथ्यावरील नागरिक, पर्यटक आणि प्रवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे। रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरल्याने पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत आहे। तर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे।